स्माइल इव्हिनिंग. आजच्या सेशनमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. वेलकम वेलकम वेलकम. कसे आहात सगळे? मैं स्वस्थ हूँ, मस्त हूँ, तंदुरुस्त हूँ, जबरदस्त हूँ. मैं स्वस्थ हूँ, मस्त हूँ, तंदुरुस्त हूँ, जबरदस्त हूँ. थैंक यू सो मच गॉड फॉर गिविंग मी एव्हरीथिंग आय वॉन्ट. थँक यू सो मच गॉड फॉर गिविंग मी एव्हरीथिंग आय वॉन्ट. आहात का तुम्ही असे? येस. सुरू करूया आजच्या सेशनला. काल आपण रेकी जाणून घेतली, रेकीचा इतिहास बघितला आणि आज आपण बघणार आहोत की रेकी आपल्या कोणत्या रेकीचा आपल्याला उपयोग काय आहे, रेकीचे बेनिफिट्स काय आहे. रेकी समजून घेताना आपल्याला रेकी जर आपण आयुष्यात रेकीमध्ये जगतो, रेकी शिकतोय आणि रेकीचा जे काही रेकीची ऊर्जा आहे त्याने आपल्याला काय प्राप्त होणार आहे. बघा, रेकी आपल्या प्रत्येक आयामावरती काम करते. शारीरिक, मानसिक आणि भावनिक, आध्यात्मिक, आर्थिक प्रत्येक आयामावरती काय करते रेकी आपल्याला काम करते आणि तुम्हाला सपोर्ट करते. जेव्हा तुम्ही रेकीमध्ये जगणं सुरू कराल तेव्हा तुम्हाला तुमचे रिलेशनचे जे काही सफरिंग्स असतील, जे काही तुमच्या हेल्थचे सफरिंग असतील, फायनान्शियल सफरिंग असतील, त्या प्रत्येक गोष्टीवरती रेकी तुम्हाला मदत करत जाते. जेव्हा जेव्हा तुम्ही रेकीची प्रॅक्टिस सुरू कराल, डेली मेडिटेशन कराल, तुमचा आज आपण एक नवीन टॉपिक शिकणार आहोत, तो म्हणजे औरा. तुमचा औरा जितका स्ट्रॉंग होत जाईल आणि जितकं तुमची रेकीची प्रॅक्टिस वाढेल तितकं तुम्हाला काय होणार आहे, रेकीचा खूप सुंदर अनुभव जाणवेल. सुरू करूया आपण. बघा, रेकीचे काय बेनिफिट्स आहे. प्रमोट्स मेंटल हेल्थ, मेंटल क्लॅरिटी, तुमच्या विचारांना जे दिशा देण्याचं काम रेकी करते. तुम्हाला काम अँड कंपोज्ड आणि वरी फ्री ठेवते. म्हणजे अति विचार करण्याची ज्यांना ज्यांना सवय असते ती अति विचार करण्याची सवय आपोआपच रेकीमध्ये जगता जगता कमी होत जाते. त्यानंतर तुम्हाला तुमची जिथे कुठे स्ट्रेस आहे, बॉडीचा स्ट्रेस असू द्या, मेंटल स्ट्रेस असू द्या, इमोशनल स्ट्रेस असू द्या, कुठल्याही प्रकारचा स्ट्रेस रेकीमध्ये प्रॅक्टिस करताना हळुवारपणे रिलीज होतो, जो तुम्हाला देखील कळत नाही. नंतर इन्क्रीज सेल्फ लव्ह अँड कॉन्फिडन्स. प्रत्येकाला, आज आपण पहिल्या दिवशी बघितलं होतं की प्रत्येकाला ना व्हिडिओ ऑन करण्याची एक भीती वाटत होती की आपण लेडीज समोर आहोत एक, तरी सुद्धा आपल्याला काय होतं, कॉन्फिडन्स नसतो की आपण इतरांना फेस करू, कॉन्फिडन्स नसतो की आपण एक कोणाशी कन्व्हर्सेशन करू, की 10 मिनिटं बोलण्याची पण आपल्याकडे काय असते, कपॅसिटी येत नाही. का येत नाही, हा कॉन्फिडन्स का नसतो? कारण कुठेतरी आपण स्वतःला नेहमी जज करत असतो. मी अशी, माझं असं, माझं नाही, मी दिसत नाही, माझी तब्येत खूप जाडी आहे, नाही, मी काळीच आहे, माझं असंच आहे, मला इथे काहीतरी प्रॉब्लेमच आहे. त्यामुळे आपल्याला जो स्वतःबद्दलचा जो गैरसमज असतो त्यामुळे आपण इतरांना फेस करू शकत नाही. आणि हे करता करता स्वतःबद्दलचं प्रेम, म्हणजे आपण स्वतःसाठी महत्वाचे आहोत, आपण आपल्याला स्वतः जितकं महत्व देऊ तितकं आपण स्वतःबद्दलचं जे प्रेम व्यक्त करू, स्वतःची काळजी घेऊ, तेव्हा आपण इतरांची काळजी घ्यायला सक्षम होऊ, हे आपल्याला कळत नाही. का कळत नाही? कारण आपण स्वतःवरती प्रेम करायला विसरलेलो असतो. म्हणतात ना, तुझं आहे तुझं पाशी पण जागा चुकलास ती. ही तुझं तुझ्याच जवळ आहे, तुझं अस्तित्व निर्माण करायची पॉवर तुझ्याकडे आहे, तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार आहेस, पण तुला कळत नाहीये कारण तू सेल्फ लव्ह करायला विसरत आहे. स्वतःबद्दल खूप इतकं जज करण्याची सवय लागून गेली आहे. इतरांनी जज करता करता या कॉम्पिटिशनच्या जगामध्ये आपल्याला दुसऱ्यांच्या दृष्टीने स्वतःला बघण्याची सवय झाली, की तो मला असं म्हणेल का, मग मी माझ्या नवऱ्यासाठी हे करेल का, माझ्या बायकोसाठी करेल का, या किंवा माझ्या फॅमिलीचं हे आहे असं असं आमच्या. अरे पण स्वतःसाठी जगणं कधी सुरू कराल ना? जेव्हा तुम्ही स्वतःला हॅप्पी ठेवाल तेव्हा इतर लोक पण, तुमच्या आयुष्यात जे लोक आहेत ते आपोआपच आनंदी राहतील. आणि आपोआपच जेव्हा तुम्ही कॉन्फिडेंटली बिहेव कराल तेव्हा ती एक पॉझिटिव्ह ऊर्जा तुमच्यामध्ये जाणवायला लागेल. त्यानंतर एक की आपल्याला
बॅलन्स देते प्रत्येक गोष्टीत. आपल्याला जेव्हा तुम्हाला जे काही इमोशन्स, कधी बऱ्याच जणांना जो काही स्ट्रेस जाणवत असतो, जे काही मूड स्विंग जाणवतात, जो काही थकवा जाणवतो, रेकीची प्रॅक्टिस करता करता आपल्याला हळुवारपणे तो काय होतो, थकवा दूर चालला जातो, तो तुम्हाला कळतही नाही. नंतर प्रमोट पेन रिलीफ. जिथे कुठे आपण टच थेरपी, रेकी म्हणजे काय, स्पर्श चिकित्सा आहे. ज्या ज्या आपल्या शरीराच्या भागावरती आपण रेकी देतो किंवा रेकीची हिलिंग देतो, त्या त्या भागावरचा पेन, त्या पेन मध्ये आपल्याला काय होतं, रिलीफ मिळतो. तुम्ही डिस्टन्स मध्ये पण, डिस्टन्सनी पण इतरांना हील करू शकता. काही सिम्बॉल्स आपल्याला सेकंड लेवलला मिळतात, तेव्हा आपली एनर्जी वाढते. त्यामुळे आपण या जगाच्या पाठीवरती कुठेही आपण हिलिंग पाठवू शकतो आणि या ऊर्जा सगळ्यांसोबत पोहोचवू शकतो. त्यानंतर तुम्हाला काही दुःख असेल, काहीतरी तुमच्याकडनं चूक घडलेली असेल, काहीतरी खूप मोठं आघात तुमच्या मनावर झालेली असतील, त्या सगळ्या आघातापासून आपल्याला काय करते, रेकी दूर नेते. तुमचं काही पास्ट लाईफचं कर्मा असेल, पास्ट लाईफ मध्ये तुम्ही खूप सफर झाले असाल, त्या त्या सगळ्या गोष्टींपासून रेकी काय करते, तुम्हाला काय करते, दूर नेत असते. सगळ्या गोष्टींपासून रेकी आपल्याला एक सॅटिस्फॅक्शन देते, मेंटल सॅटिस्फॅक्शन, मेंटल क्लॅरिटी. नंतर तुमच्या विचारांना एक डायरेक्शन मिळते. जे काही तुम्ही विचार करता आहात ते पॉझिटिव्ह आपोआपच होत राहतात, की आणि तुम्हाला जो सर्कल क्रिएट होतो, जी ऊर्जा तुमच्या आजूबाजूला निर्माण होते, ती आपोआपच पॉझिटिव्ह ऊर्जा तुम्ही अट्रॅक्ट करत जाता. कारण तुमचा, आज आपण औरा शिकणार आहोत, तुमचा औरा काय असतो, स्ट्रॉंग होत जातो. कळत आहे? या सगळ्या प्रत्येक प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींवरती रेकी तुम्हाला सपोर्ट करत जाते. जो काही छोटा पेन असू द्या किंवा मोठा आजार, कॅन्सर पर्यंतच्या आजारांवरती रेकी एक नॅचरली हिलिंग टेक्निक आहे, एक नॅचरल सोल्युशन आहे. आपल्याला बीपी, शुगर, सगळ्या सगळ्या गोष्टींमध्ये कंट्रोल राहण्यासाठी देखील रेकी आपल्याला काय करत असते, सपोर्ट करत असते. एक नॅचरल हिलिंग मेथड आहे. पण रेकी साधक कधीही कोणाच्या मेडिसिन बंद करायला सांगत नाही. मेडिसिन सहित कोणाच्या जर ट्रीटमेंट सुरू आहे, मेडिसिन सुरू आहे, त्या सहित जेव्हा आपण रेकी देतो, त्याचा रिकव्हरीची जी हे असतं टाइम पिरियड, तो खूप फास्ट असतो. म्हणजे तुम्ही मेडिसिन पण सुरू ठेवा आणि कोणाच्याही मेडिसिन आम्ही बंद करायला सांगत नाही. आता तुम्ही पण रेकीची कोणाला हिलिंग देणार आहात, टच थेरपी देणार आहात, तर त्या थेरपीमध्ये देखील कोणाचीही आपल्याला मेडिसिन बंद करायला जायचं नाहीये. ती मेडिसिन सुरू ठेवता ठेवता तुम्हाला हिलिंग द्यायची आहे. त्यांचे जे काही पेन असतील, इमोशनल असेल, मेंटल असेल, फिजिकल असेल, तो आपल्याला दूर करायला त्यांना सहाय्य करायचंय. कळतंय? हे काय झाले, रेकीचे बेनिफिट्स आहेत. प्रत्येक गोष्टीवरती, छोट्या छोट्या प्रॉब्लेमवरती तुम्हाला रिलॅक्स वाटत जाईल. तुम्हाला जे काही मेंटली खूप थकवा आलेला असतो, बऱ्याच वेळा लेडीजमध्ये हार्मोनल चेंजेस असतात झालेले, त्या मेनोपॉज असतो, मूड स्विंग्स असतात, लहान मुलींचे जे काही टीनेजरचे प्रॉब्लेम्स असतात, जेव्हा नवीन नवीन त्यांना पिरियड स्टार्ट होतात, त्यांना मूड स्विंग्स होतात. प्रत्येक नंतर प्रेग्नन्सी नंतरचे जे प्रेग्नन्सीच्या पिरियडमध्ये तुम्हाला रेकी सपोर्ट करते. आफ्टर डिलेव्हरी रेकी तुम्हाला सपोर्ट करते. तुम्ही काम अँड कंपोज राहायला काय करते, रेकी तुम्हाला प्रत्येक वेळा मदत करते. येस, हे झाले रेकीचे फायदे. आता आपण बघूया औरा म्हणजे काय. औरा हा नवीन टॉपिक आहे प्रत्येकासाठी. बघा, आपण सगळे ऋषीमुनींना बघितलंय आपल्या घरी. ईश्वरांचे प्रत्येकाच्या घरी ज्या ज्या याच्याप्रमाणे एखाद्या ईश्वराचा, एक ईश्वरीय देवतांचे म्हणा, त्या देवतांचे काय असतात, फोटो असतात. असतात की नाही, मला सांगा. प्रत्येकाच्या घरी आहेत. ज्याचे ज्याचे जे श्रद्धास्थान आहे त्यांच्याकडे त्यांचे फोटो असतात. त्यांच्या फोटो भोवती जे आभामंडळ असतं, म्हणजे ते आपल्याला असं प्रकाशाचं जे वलय असतं गोल, आपल्याला गणपतीचा जो फोटो असतो त्या भोवती पण एक पिवळसर आभा मंडळ असतं. तुम्ही स्वामी समर्थांच्या फोटोच्या भोवती देखील एक पिवळसर आपल्याला लाईट येलो कलरचा आभा मंडळ या पद्धतीने दिसतं. कुठल्याही स्वामी समर्थ म्हणा, साईबाबा म्हणा, कुठल्याही देवी देवतांच्या फोटोच्या मागे आपल्याला एक आभा मंडळ असतं. सेम आभा मंडळ तुमच्या, माझ्या आणि प्रत्येक निर्जीव सजीव वस्तूबद्दल, व्यक्तींबद्दल असतं. हे आभा मंडळ काय करतं आपल्यासाठी ते आपण आज जाणून घेणार. औरा म्हणजे काय? औरा म्हणजे हे आभा मंडळ, आपल्या आजूबाजूला असणाऱ्या एनर्जीचं फील्ड.
प्रत्येकाच्या आजूबाजूला आपली पूर्ण बॉडी काय आहे, एका विशिष्ट एनर्जीनी बनलेली आहे. बरोबर. प्रत्येकाच्या बॉडीचे गुणधर्म वेगळे आहे, गुणसूत्र वेगळे आहे, प्रत्येकाचे सगळे जीन्स वेगवेगळे आहे. तरी देखील एक काहीतरी प्रत्येकाच्या जी बॉडी आहे त्या भोवती एक विशिष्ट आभामंडळ तयार झालेलं असतं. ज्या ज्या लोकांच्या संपर्कात तुम्ही येता, लहानपणीपासून तुमची जिथे जिथे घडण झालेली असते, म्हणजे तुम्ही ज्या म्हणजे तुमच्या ज्या फॅमिलीमध्ये ज्या ज्या लोकांचा आभामंडळ ज्या पद्धतीने तुमच्यावरती, ज्या लोकांचा जास्त संपर्क तुमच्या भोवती असतो, त्या त्या पद्धतीने तुमचं आभामंडळ काय असतं, डेव्हलप झालेलं असतं. याला तेजोवलय म्हणतात, फील्ड ऑफ एनर्जी म्हणतात. चाय पी रही हूँ। अब शांति रख, मेरी इसकी लो है बैठ। कळतं हे? या पद्धतीने आभामंडळ तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या भोवती आहे. त्या आभामंडळाचे रेनबोचे जे कलर्स असतात, आपल्या रेनबोमध्ये जे कलर्स आहेत तेच कलर्स आपल्या देखील आभामंडळामध्ये असतात. तुमच्या हेच कलर्स काय असतात, आपल्या प्रत्येकाच्या आभामंडळामध्ये असतात. हा एक ह्युमन औरा लेअर, म्हणजे एखाद्या माणसाच्या औराभोवती ज्या लेयर्स आहेत त्याच्यात रेनबोचे कलर्स असतात. तेच रेनबोचे कलर आपल्या शरीरात असणाऱ्या 7 चक्रांमध्ये असतात. कळतंय? फील्ड ऑफ एनर्जी, ऊर्जा क्षेत्र म्हणता येईल, जे आपल्याला आपल्यामध्ये ऊर्जा क्या पद्धतीने काम करते, आपली ऊर्जा कशी आहे, त्याला औरा म्हणतात. तेजोवलय प्रकाशमय आपली एनर्जीचं फील्ड. येस. हे औराचं लेवर प्रत्येकाच्या भोवती असतं, तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या ठिकाणी. मग आता तुम्ही म्हणाल की हा औरा मला का शिकायचा आहे, बरोबर, की आमच्यासाठी का महत्वाचं आहे औरा शिकणं, औरा आणि रेकीचा काय संबंध, हा प्रश्न प्रत्येकाला पडेल की नाही, की आपण रेकी शिकतोय मग त्यात औराचं काय काम आहे. तर आपण नॉर्मल व्यक्ती आहे, नॉर्मल ह्युमन बिंग आहे, आणि नॉर्मलीच आपल्याला याच जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची प्राप्ती करायची. उद्याचं बघितलंय का आपण, रेकी काय शिकवते तुम्हाला आजचं बघायचंय. आज मी काय होणार आहे, आज मी कशी जगणार आहे, आणि आज मला माझं शांतीने, सॅटिस्फाईड, पीसफुली आणि हॅप्पी जीवन पाहिजे. प्रत्येकाला असंच जीवन पाहिजे, बरोबर ना. कोणी म्हणतंय का मला पुढच्या जन्म भेटेल आणि मी असं होईल, अरे पुढच्या जन्म कोणी बघितला, उद्याचा दिवसच नाही बघितला आपण, तर मग उद्याच्या कोणत्या गोष्टीवरती आपण बिलीव्ह ठेवायचा. मग आज मला कसं बनायचंय, स्ट्रॉंग बनायचंय, आज मला कॉन्फिडंट बनायचंय, आज मला माझ्या आयुष्यात परमसुख, समाधानाची प्राप्ती झाली पाहिजे, बरोबर हो की नाही. आज पाहिजे ना, जे पाहिजे या आयुष्यात पाहिजे, पुढच्या आयुष्याचा भरोसा नाहीये. आणि आपण टाटा, अंबानी, बिर्ला नाहीये आहोत का, नाही, नॉर्मल व्यक्ती आहोत ना, आपल्याला नॉर्मली जगायचं आहे. म्हणून आपल्याला औरा शिकायचा आहे, जेणेकरून प्रत्येकाच्या औरा जेव्हा आपण जाणून घेऊ, की आपल्याला जर औरा बघता आला, एखाद्या व्यक्तीचा आपल्याविषयीचा जर व्ह्यू बघता आला, एखाद्या व्यक्तीचा औरा आपल्याला चेक करता आला, तर त्या व्यक्तीशी संबंध किती ठेवायचे, ती व्यक्ती कोणत्या भावाने आपल्या जवळ आलेली आहे, त्या व्यक्तीचे सध्या आपल्याबद्दल काय विचार सुरू आहे, इथपर्यंत जर आपल्याला औरा बघता आला तर किती छान होईल. म्हणजे आपली फसवणूक होईल का, नाही होणार. आपल्याला प्रत्येक ठिकाणी हेल्प होईल ना, की जर या गोष्टी आपल्या लोकांना समजायला जर होत आहे, लोकांना समजता येत आहे, तर मग अजून आपल्याला काय होईल, की कोणाशी कशा पद्धतीने वागायचं, कोणाशी कशा पद्धतीने डील करायचं हे समजेल. म्हणून औरा शिकणं गरजेचं आहे. तर औरा आपण कसा शिकतो आहे, तुम्ही बघा, एक मी तुम्हाला डायरी घेऊन सांगितली होती, आहे का डायरी प्रत्येकाजवळ. त्या डायरीमध्ये एका ब्लॅक पेननी किंवा ब्ल्यू पेननी एक डार्क सर्कल काढायचे. काय करायचंय, डायरीमध्ये ब्लू पेननी किंवा ब्लॅक पेननी एक डार्क सर्कल काढा. छोटा का मोठा मॅम? मीडियम साईजचा. एकदम पॉइंट नाही काढायचा. आपली टिकली असते ना, मोठी टिकली, त्या टिकलीच्या लेवलचा आपल्याला एक सर्कल काढायचा आणि तो फिल केलेला बघायचा, आणि कंटिन्युअस त्या सर्कलकडे आपल्याला बघायचे.
त्याच्या भोवती तुम्हाला एक व्हाईट कलरचं तेजोवलय दिसेल. बघा, चेक करा. जेव्हा आपण त्या सर्कल भोवती कॉन्सन्ट्रेट करणार आहोत, जेव्हा सर्कल भोवती बघतो आहोत, तेव्हा एक पांढऱ्या कलरचं तुम्हाला त्याच्या एक रिंग दिसते. आता स्क्रीनवर बघा. स्क्रीन दिसते सगळ्यांना? या मधातल्या सेंटरच्या ब्लॅक सर्कल कडे बघा. स्क्रीन दिसते ना? हा, सेंटरच्या ब्लॅक सर्कल कडे बघा. तिथे त्या सर्कलच्या अवतीभोवती आपल्याला एक, जेव्हा फोकस्ड करू, एक व्हाईट कलरची एनर्जीचं फील्ड दिसून राहिलंय. कोणाला दिसत नाही ते मला सांगा, मी सांगते तुम्हाला. दिसतंय तनिष्का मॅम? येस. धनश्री मॅम, नेहा मॅम, दिसलं? तसंच ग्रीन कलरच्या सर्कलच्या आजूबाजूला आहे. आता तसंच बघितलं ना, आता माझ्या नाकावरती कॉन्सन्ट्रेट करा. माझं हे स्ट्रेट नाक आहे, मी चष्मा काढून ठेवते. आता माझ्या नाकाच्या मी स्ट्रेट बसलेली आहे आणि माझ्या नाकाच्या टीप वरती कॉन्सन्ट्रेट करा. माझी जी नाकाची टीप आहे त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करा आणि माझ्याही म्हणजे माझ्या डोक्याभोवती तुम्हाला एक आभा मंडळ दिसतं. बघा, चेक करा. व्ह्यू करा ना फोटो. स्क्रीन व्ह्यू करा ना. दिसत नाहीये? स्टॉप करते मी शेअरिंग. आता मी दिसते आहे. आता येस मॅम. माझ्या नाकाच्या टीपवर कॉन्सन्ट्रेट करा आणि माझ्या अवतीभोवती बघा. माझ्या डोक्याच्या नाकाच्या टीपवर कॉन्सन्ट्रेट करून बघायचंय. कोणाला दिसलंय? हा, धनुषी मॅम, तुमच्या घरी तुमची मुलगी आहे? हा, तिला समोर बसवा तुम्ही. तनिष्का मॅम दिसतंय? नेहा मॅम नाही दिसत आहे. तुमच्या घरी कोणी पर्सन आहे का? धनुषी मॅम तुमच्या, बरं ठीक आहे, आपण पुढच्या मंडेला चेक करू. तुमच्या घरी तुमची जर मुलगी असेल ना, किंवा कोणाकडे पेन असेल, मोबाईल असेल ना सगळ्यांजवळ, हा, तर मोबाईलच्या किंवा घरात फ्रेम लावलेल्या असतात बरं, चौकोनी फ्रेम लावल्या, फोटो फ्रेम, त्याच्या अवतीभोवती बघा. त्या फ्रेमच्या अवतीभोवती तुम्हाला दिसेल. तुम्हाला मोबाईल असेल, पेन असेल ना, पेनात देखील तुम्हाला दिसतात. पेन असताना तेव्हा पेनाला फोकस केलं ना, त्या पेनाला फोकस केल्यानंतर देखील तुम्हाला औरा बघता येतो. फक्त फोकस्ड करायचं असतं तुम्हाला. त्याच्याही आजूबाजूला एक व्हाईट कलरचा एक औराची लेअर दिसते. आणि जेव्हा अजून हे प्रॅक्टिसने होणार आहे, एकदम होणार नाहीये. जेव्हा जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस कराल औरा बघण्याची, तेव्हा तेव्हा होईल. श्रुती मॅमला दिसलाय.
ज्या पद्धतीने आपल्या माणसांना आवरा असतो त्याच पद्धतीने प्राण्यांना देखील आवरा असतो. निर्जीव वस्तूंना, आपल्या घरातल्या प्रत्येक गोष्टीला, आपल्या टीव्हीला, आपल्या घरात, आपल्या मोबाईलला, आपल्या घरात छोट्या मोठ्या प्रत्येक गोष्टीला एक विशिष्ट प्रकारची एनर्जीचं फील्ड असतं. तुमच्या घरात जर चेअर असेल आणि चेअरला तुम्ही जेव्हा फोकस करून बघाल, एक विशिष्ट पद्धतीने त्या चेअरचा देखील औरा तुम्हाला जाणवतो. फक्त आपल्याला थोडंसं फोकस वाढवायला लागेल, तेव्हा औराचं प्रॅक्टिकल अजून चांगल्या प्रकारे समजेल. ठीक आहे, पुढे जाऊया आपण. ह्या पद्धतीने आपल्याला, तुम्हाला आता तुम्ही माझा आवरा बघितला, धनश्री मॅम तुम्हाला प्रत्येक गोष्टीचा आता चेक कर, ज्यांना नाही बघता आला त्यांनी काय करायचं, आपल्या घरात जे पानं असतात ना झाडांचे पानं, एखादं पान जे गळलेलं पान असेल ना झाडाचं, ते तोडायचंय आणि त्याचा आवरा चेक करायचा. घरात मोबाईल आहे तर मोबाईलचा आवरा चेक करायचा. हा तुमचा उद्याचा होमवर्क आहे. तुमचे हजबंड असतील तर हजबंड आल्यानंतर त्यांचा आवरा चेक करायचा. काय करायचा, औरा चेक करायचा प्रत्येक गोष्टीचा. जेव्हा तुम्ही फोकस कराल ना तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की प्रत्येक गोष्टीला एक विशिष्ट तेजोवलय आहे. हे माणसाचा आवरा, एक पाण्याचा आवरा, हे चाबीचा आवरा, हा पेन, आपल्याला स्क्रूड्रायव्हरचा आवरा दिसेल, हा मोबाईलचा आवरा. प्रत्येक गोष्टीला आवरा आहे. तुमचे जे पैसे आहे, रुपयाचा, 2 रुपयाचा कॉइन, 5 रुपयाचा कॉइन, 10 रुपयाचा कॉइन, तो देखील तुम्ही ठेवला टेबलवर, देखील तुम्हाला त्याच्या आजूबाजूला एक विशिष्ट तेजो वलय दिसेल. कळत आहे? हा, आता बघा, आपल्याला मी तुम्हाला सांगितलं की एक हेल्दी औरा, एक स्ट्रॉंग औरा जर पाहिजे आहे तर त्याच्या आजूबाजूला काय असतील, रेनबोचे कलर्स राहतील. बरोबर. एक आपला हा फ्लोईंग औरा आहे. जेव्हा आपल्यामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी फ्लो होत राहते, एनर्जीचं छान सर्क्युलेशन राहतं, पूर्ण एनर्जी छान राहते, जेव्हा आपण खूप उत्साही राहतो तेव्हा आपली एनर्जी कशी असते, फ्लोईंग असते आणि आपला औरा कसा असतो, पॉझिटिव्ह असतो. बरोबर. पण जेव्हा आपण एखाद्या निगेटिव्ह ठिकाणी जातो, लग्नात जातो, आणि बरेच वेळा असा अनुभव आलाय का, तुम्ही आजारी पडता, लग्नावरनं असं होतं की बऱ्याच वेळा एखाद्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला अचानक आजार पण जाणवतो, तिथून जेवण केल्यानंतर तुमची घरी आल्यावरती तब्येत खराब होते. हा अनुभव होतोय? हा, होतो ना. हा अनुभव का येतो, कारण तुम्ही असं, याचा अर्थ तुम्ही सुंदर दिसू नये असं होतं का, नाही. आपण तयारी करून जाऊ नये असं होतं का, नाही. तुम्ही खूप, ज्या ज्या ठिकाणी तुम्ही जाता, ज्या ज्या लोकांच्या संपर्कात येतात, त्या लोकांचे तुमच्याविषयीचे जे भाव असतात, त्या लोकांच्या तुमच्याविषयीचा भाव म्हणा, जेलसी म्हणा, तुमच्याविषयीचा राग म्हणा, तुमच्याबद्दलची जी कॉम्पिटिशन आहे, जेव्हा तुम्ही त्यांच्या संपर्कात जाता तेव्हा तुम्हाला त्याचा निगेटिव्ह इफेक्ट जाणवतो. म्हणून आपली संस्कृती काय होती, पहिल्यांदा नमस्कार करण्याची होती. होती की नाही? आपल्या संस्कृतीत काय सांगितलं होतं, कोणालाही या पद्धतीने नमस्कार करा, कोणालाही अशी हक करू नका, सांगितलं होतं, आठवतं? कोणी पाहुणे आले तर त्यांचे पाया पडून तुम्ही नमस्कार करा. आणि किंवा तुम्हाला जर दुसरे कोणी भेटले तर या पद्धतीने तुम्ही त्यांना ग्रॅटिट्यूड करा, त्यांचे जे आले आहे त्यांचं या पद्धतीने स्वागत करा. पण आपण जेव्हा वेस्टर्न कल्चर फॉलो करत आलो तेव्हा आपण ह्या सगळ्या गोष्टी देखील घेऊन आलो की आपल्या बऱ्याच लोकांना, लहान मुलांना बऱ्याच वेळा नजर लागते का, तर त्या जागेवरची एनर्जी बरोबर नसते आणि ज्या लोकांमध्ये ते जातात त्या लोकांमधले त्यांच्याबद्दलचे भाव प्रत्येक वेळा पॉझिटिव्ह असतीलच असं नसतं. त्याच पद्धतीने माणसांचं आहे की एखाद्या ठिकाणी आपण गेल्यानंतर आपल्याला खूप प्रसन्न वाटतं. मंदिरात गेल्यानंतर का प्रसन्न वाटतं? तो ईश्वर तिथे वास करतो म्हणून का? ते एक रिझन आहे. पण जेव्हा आपण मंदिरात जातो आणि तेव्हा आपण घंटी वाजवतो, त्या घंटीभोवती त्या साऊंड व्हायब्रेशननी आपल्यामधली निगेटिव्हिटी कुठेतरी रिमूव्ह होते आणि तिथे बसल्यानंतर जो आपल्याला निवांतपणा जाणवतो आणि तिथे बसल्यानंतर जे आपल्याला पॉझिटिव्ह विचार येतात, प्रत्येक वेळा आपण मंदिरात गेल्यानंतर एका शुद्ध अंतःकरणाने बसलेलो असतो, म्हणून आपला औरा, आपल्याला काय होतो, त्या मंदिराचं जे तेजोवलय आहे, ती पॉझिटिव्हिटी आहे, तुमच्यामध्ये देखील येते. तुम्ही ज्या धर्माच्या ठिकाणी मेडिटेशनला, एखाद्या मेडिटेशन सेंटरला जा, विपश्यना सेंटरला जा, कुठेही कुठल्याही धर्माच्या ठिकाणी जाल,
कुठेही मंदिरात जाल, कुठल्याही या धार्मिक ठिकाणी जेव्हा जाता, तिथे तुम्हाला काय जाणवेल, एक पॉझिटिव्ह औरा जाणवेल, एक पॉझिटिव्हिटीचं फील्ड जाणवेल, एक एनर्जीचं पॉझिटिव्ह फील्ड जाणवेल. का? कारण की तिथे जे आपले विचार असतात, तिथे गेल्यानंतर प्रत्येकाचा जो भाव शुद्ध होतो, त्यामुळे त्या एनर्जीचं ती जी जागेची एनर्जी असते ती पॉझिटिव्ह होते. आणि म्हणून आपण त्या पॉझिटिव्हिटी मध्ये गेल्यानंतर आपला देखील औरा काय होतो, तिथे मिक्स होतो आणि आपल्याला ती पॉझिटिव्हिटी जाणवते. बरोबर. त्यानंतर आपल्याला जे घंटा वाजवते, मंदिरामध्ये आपण गेल्यानंतर घंटा वाजवतो, एक ती साऊंड थेरपी होते. त्या साऊंड थेरपीनी आपल्यामध्ये ती फ्रिक्वेन्सी जनरेट होते आणि आपल्याला पीस आणि आपल्याला शांती जी म्हणजे पीस जे मिळतं आहे, आपल्याला जी शांती वाटते आहे, त्यामुळे आपल्याला रिलॅक्सेशन फील होते. म्हणून आपल्याला मंदिरात गेल्यावरती खूप शांत आणि प्रसन्न वाटतं. कळतंय? येस. त्यामुळे औरा दोन प्रकारचे असतात, एक स्ट्रॉंग औरा आणि वीक औरा. स्ट्रॉंग औरा म्हणजे काय? एखाद्याच्या व्यक्तीचा स्ट्रॉंग औरा केव्हा असतो, जेव्हा त्यांनी खूप तपश्चर्या केली, आपले जे ऋषीमुनी आहेत, जे साधू आहे, आपण त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये गेल्यावर त्यांना काही होतं का? नाही होत. पण आपल्याला काय होतं की एखाद्या निगेटिव्ह लोकांच्या कॉन्टॅक्टमध्ये गेल्यावर आपण लवकर आजारी पडतो. म्हणजेच काय की तुमचा औरा काय आहे, वीक आहे. आणि जेव्हा जेव्हा तुम्ही तुमच्या औराला प्रोटेक्ट कराल, जेव्हा जेव्हा तुम्ही तुमच्या औराला क्लीन कराल, तेव्हा तेव्हा तुमचा औरा काय होईल, स्ट्रॉंग व्हायला मदत होईल. मग आता तुम्हाला हे माहिती पाहिजे की आपला औरा प्रोटेक्ट कसा करायचा, आपल्या औऱ्याला क्लीन कसं करायचं, ते आपण आज जाणून घेणार आहोत. बरोबर. हे डिफरंट टाईपचे औरा असतात. आता हे आपल्याला डिटेलमध्ये औरा आपल्याला अजून सेकंड लेवलला शिकायला मिळतो. पण औराचे पण रेनबो सारखे कलर असतात की डार्क ग्रीन, ग्रीन कलर, व्हाईट कलर, येलो कलर, रेड कलर, ब्लॅक कलर, नंतर रेनबोचे कलर, वेगवेगळ्या कलरचे औरा आपल्या आजूबाजूला असतात. आपल्या प्रत्येकाचा औरा हा डिफरंट आहे. तुमचा, माझा, प्रत्येकाचा औरा काहीतरी वेगवेगळा आहे. जेव्हा आपण फोकस करून जाणवतो ना, तर तुम्हाला प्रत्येकाचे कलर देखील जाणवतात. केव्हा जाणवतील? जेव्हा तुमची प्रॅक्टिस वाढेल. याच्यामध्ये एकच गोष्ट आहे की जेव्हा जेव्हा प्रॅक्टिस कराल, प्रत्येक वेळा आपल्याला आजारी का पडल्यासारखं होते, कारण की कोणाची तरी निगेटिव्हिटी आपल्यावरती हॅम्पर केलेली असते, म्हणून आपण आजारी पडतो. ज्यांना असं होतं की नाही, त्यांचं रिझन हेच आहे की ती निगेटिव्हिटी म्हणा किंवा कोणाचा तरी बॅड औराच्या तुम्ही काय होतात, ज्या वीक औरा आहे, जो निगेटिव्ह औरा आहे, त्याच्या संपर्कात तुम्ही येता, म्हणून तुम्हाला काय जाणवतं की ती निगेटिव्हिटी तुमच्याकडे अट्रॅक्ट होते. कळतंय? म्हणून आपल्याला बऱ्याच ठिकाणी, बऱ्याच प्लेसेस वरती गेल्यावर नंतरही, म्हणून आपल्याला आपले पूर्वज म्हणायचे की रात्रीच्या वेळी इकडे तिकडे फिरू नकोस, म्हणायचेत ना. का म्हणायचेत? काहीतरी रिझन होते. नंतर डोक्यावरती पदर घ्यायचा, हे पण होतं की मेडिटेशनच्या वेळेस कुठल्याही याच्यात आपल्याला एक होतं पद्धत की डोक्यावरती पदरच घ्यायचा, डोक्यावरती काहीतरी ओढणी घ्यायची, मगच ह्या सगळ्या गोष्टी करायच्या. कारण ती ईश्वराकडनं एनर्जी जी येते आहे ती फिल्टर झाली पाहिजे. ती तुमच्याकडे जी एनर्जी, कारण ब्रह्मांड जेव्हा ऊर्जा देत आहे, ती पॉझिटिव्ह ऊर्जा, निगेटिव्ह ऊर्जा दोन्ही येणार आहे. त्याला कुठेतरी आपल्या डोक्यावरती हा आपला राहू आहे, त्या राहूला कंट्रोल करण्यासाठी याच्यावरती काहीतरी कव्हर असणं गरजेचं आहे. ह्या गोष्टी आपल्याला आधीपासून कुठेतरी ट्रॅडिशन म्हणून आपल्या संस्कृतीत होत्या, पण आपण कुठेतरी तिच्या दूर गेलेलो आहे. मग आता आपल्याला औरा क्लीन करायचा आहे. मग औरा क्लीन कसा करणार? औरा क्लीन करायचा आहे तर औरा क्लिनिंगच्या काही मेथड्स आहेत. तुम्ही औरा क्लीन करण्यासाठी तुम्ही सकाळी सूर्योदयापूर्वी उठणं गरजेचं आहे. सूर्योदयाचा हा आता आपल्या हाताचा औरा आहे. म्हणजे आपला ठसा जो आहे ना, हाताचा ठसा घेतल्यानंतर हे आपल्या ठशाभोवती असलेलं एनर्जीचं फील्ड आहे. हे किर्लियन फोटोग्राफी थ्रू आपल्या एनर्जीचा फिंगरचा, आपल्या ठशाचं हे काय केलेलं आहे, प्रिंट आउट काढलेला आहे की आपल्या ठशाचा औरा कशा पद्धतीने आहे. प्रत्येक गोष्टीला औरा आहे. मग आता तो क्लीन कसा करायचा? आधी तुम्हाला आठवतं का की आपले आजी आणि आपले आई लोक दृष्ट काढायचे? माहिती आहे. आपण पण आपल्या मुलांची दृष्ट काढतो ना. तर ती दृष्ट काढणं म्हणजेच काय की औरा क्लिनिंग असतं.
ती कशाची प्रोसिजर आहे? एक प्रकारे औरा क्लिनिंगचीच प्रोसिजर असते, करायची प्रत्येकाच्या घरात होतेच. त्याच पद्धतीने ती एक मेथड झाली. तुम्ही सूर्याच्या प्रकाशामध्ये तुम्ही रोज 10 मिनिटं चालणे. जेव्हा तुम्ही रोज सकाळी सनबाथ घेता, तेव्हा देखील तुमचा औरा काय होतो? पॉझिटिव्ह होतो. पौर्णिमेच्या दिवशी किंवा म्हणा तुम्ही मून बाथ घ्याल, मून बाथ घेतल्याने देखील तुमचा औरा स्ट्रॉंग होतो. फक्त घेताना तुम्ही प्लेस पण महत्वाची आहे. तुम्ही ती प्लेस म्हणजे तुमच्या घराच्या गॅलरीत बसणं किंवा तुमच्या घराजवळच असं वॉक करणं किंवा तुमच्या घराच्या टेरेसवर वॉक करणं तेवढंच सफिशियंट आहे. कुठल्याही जागेवरती जाऊन तुम्ही मूनबाथ घेऊ शकत नाही. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कुठे करायच्या आहे? तुमच्या घराच्याच जवळ, तुमच्या घरातच राहून करायचे आहेत. गॅलरीत जायचं आहे आणि मूनबाथ घ्यायचा आहे. घराजवळ जर एखादं गार्डन असेल तर तिथे तुम्ही पायी चालायला सकाळी जाऊ शकता, त्यांनी तुमचा औरा स्ट्रॉंग होतो. त्यानंतर मी तुम्हाला त्यासाठी सांगितलं होतं की मीठ आणि कॉफीच्या पावडरनी आंघोळ करणे. कॉफी पावडर आणि मिठाच्या पाण्याने रोज आंघोळ केल्याने देखील तुमचा औरा काय होतो? क्लीन होतो. औरा क्लिनिंगच्या ह्या मेथड्स आहेत. अजून बऱ्याच अशा मेथड्स आहेत, त्यामध्ये आपण जाणून घेणार आहोत की औरा क्लिनिंग का महत्वाची आहे. औरा क्लिनिंग करण्यासाठी का करायची आहे? कारण बघा, जे काही आपल्याला आजार होतात, जो काही मेंटल स्ट्रेस येतो, जे काही फिजिकल स्ट्रेस असतो, जो इमोशनल आपल्याला ट्रोमा जाणवतो, आपल्याला कधी डिप्रेशन मध्ये जातो, कोणाकोणाला मेंटल इलनेस जाणवतो, प्रत्येक गोष्टी ह्या औरामध्ये आपल्या 6 महिन्यांपूर्वी आलेल्या असतात. ही जी निगेटिव्हिटी जी आहे, ही निगेटिव्हिटी माझ्या औरामध्ये 6 महिन्यांपूर्वी प्रवेश करते. ती औरांमध्ये 6 महिन्यांपासून माझ्या औरामध्ये असते. मग ती औराला काय करते? ब्रेक करते. औराला ब्रेक केल्यानंतर ती चक्रामध्ये शिरते आणि चक्रामध्ये शिरल्यानंतर मला त्या चक्राच्या अवतीभोवती जे अवयव आहे त्या अवयवाविषयी मला डिसीजेस निर्माण होतात. तुम्हाला लहान मुलांचं उदाहरण माहितीये. लहान मुलांना जेव्हा ताप येतो तेव्हा ताप डायरेक्ट येतो का? नाही, त्यांचे पाय दुखायला लागतात, मग त्यांना सर्दी होते, मग खोकला होतो आणि नंतर त्यांना काहीतरी 2-3 दिवसानंतर ताप येतो. त्याच पद्धतीने जसा ताप यायला एक प्रोसिजर घडते, तसंच आपल्या शरीरात कुठल्याही व्याधी निर्माण व्हायला एक प्रोसिजर थ्रू जावं लागतं. तो आपल्याला ती एनर्जी, जी निगेटिव्ह एनर्जी आहे, ती पहिले आपला औरा ब्रेक करते, आपला औरा खराब करते. मग आपल्या चक्रांमध्ये ब्लॉकेजेस निर्माण होतात आणि तेच ब्लॉकेजेस आपल्या शरीरामध्ये निर्माण होऊन त्या पर्टिक्युलर चक्राच्या अवतीभोवती असणाऱ्या अवयवांवरती हे ब्लॉकेजेस काय करतात? बंबार्डिंग करतात निगेटिव्हिटीची, आणि मग आपल्याला डिसीजेस होतात किंवा डिसऑर्डर्स होतात. कळतं आहे? म्हणून औरा क्लिन्झिंग करणं महत्वाचं आहे. म्हणून कुठेही गेल्यानंतर तुम्ही कुठेही जाऊन या, घराच्या खाली जरी जाऊन या, तेव्हा देखील हातपाय धुणं महत्वाचे आहे. आपल्याला आधीपासून सांगितलेल्या गोष्टी आहे, आपण थोडं थोडं विसरत चाललो. हे सगळं आपल्याला आधीपासूनच होतं की आपल्याला पाय धुवायला पाणी आपल्याला बाहेरच ठेवलेलं असायचं आधी. आता आपण फ्लॅट सिस्टीम मध्ये राहतो म्हणून या सगळ्या गोष्टी घरात आल्या. घरात ही निगेटिव्हिटी का येते? घरात वादविवाद वाढणं, कारण आपण डायरेक्टली घरात येतो आणि घरातूनच आपण वॉशरूमला जातो. होतंय ना असं? येस. तर आता आपल्याला मी एक प्रोसिजर सांगते की स्वतःचा औरा आपल्याला काय करायचंय? क्लीन करायचा असेल तर काय करायचं? आपल्याला दोन्ही हात या पद्धतीने पकडायचेत. बघा, आणि आपल्याला दोन्ही हातामध्ये या पद्धतीने हात पकडून आपल्याला दोन्ही हातांनी, अगर मेरे आभा मंडल में किसी भी कारण से नकारात्मकता है वो मेरे हाथों में आए. अगर मेरे आभा मंडल में किसी भी कारण से कोई भी नकारात्मकता है तो मेरे हाथों में आए. अगर मेरे आभा मंडल में किसी भी कारण से कोई भी नकारात्मकता है वो मेरे हाथों में आए. अगर मेरे आभा मंडल में किसी भी कारण से कोई भी नकारात्मकता है तो मेरे आभा मंडल में आए. अगर मेरे आभा मंडल में किसी भी कारण से कोई भी नकारात्मकता है तो मेरे आभा मंडल में आए. असं आपल्याला स्कॅन करायचं आहे स्वतःचं. और
ब्रह्मांड में जाके शुद्ध हो जाए, 3 वेळा फुंकर मारायचे. काय म्हणायचं आहे? ब्रह्मांड में जाके शुद्ध हो जाए, या किंवा धरती में समा जाए. काय म्हणायचं आहे? जी काही निगेटिव्हिटी आहे ती मी ग्राउंडिंग करते. अगर मेरे आभा मंडल में किसी भी कारण से कोई भी नकारात्मकता है तो मेरे हाथों में आए और ब्रह्मांड में जाके शुद्ध हो जाए या धरती में समा जाए. अफर्मेशन या पद्धतीने जायचंय. जर माझ्या आभा मंडळात कुठल्याही पद्धतीने नकारात्मकता असेल तर ती माझ्या हातात येते आहे. माझ्या आभा मंडळात कुठल्याही कारणाने कुठलीही नकारात्मकता असेल तर ती माझ्या हातामध्ये येत आहे आणि ती ब्रह्मांडात जाऊन शुद्ध होते आहे. आपल्याला ब्रह्मांडाकडे देखील पॉझिटिव्ह एनर्जीज पाठवायची आहे. आपल्या आजूबाजूला देखील आपल्याला पॉझिटिव्ह एनर्जी पाहिजे आहे. त्याचप्रमाणे आपण ब्रह्मांडामध्ये पण पॉझिटिव्ह ऊर्जाच पाठवणार. झालंय? समजलं इथपर्यंत? हा. आता आपल्याला प्रत्येकाला माहितीये की आजार आहे तर कारण तुम्हीच दिलंय आणि कारण आहे तर त्याला सोल्युशन आहे, बरोबर? त्यामुळे जेव्हा जेव्हा आपण अशा ठिकाणी बाहेर जातो आहे तर तुम्ही औराला क्लीन करणं पण महत्वाचं आहे आणि प्रोटेक्ट पण करणं महत्वाचं आहे. तर ही जी आपण स्कॅनिंग केलेली आहे ही आपल्याला समोरून स्कॅनिंग करायची आहे आणि आपल्याला मागच्याला, जेव्हा आपल्याला मागच्या बॉडीची स्कॅनिंग करता येते का? नाही करता येत. म्हणून काय करायचंय, आपण जे घोषित करतो, आपण फ्रंट बॉडीला बॅक बॉडी घोषित करत असतो. हे सेकंड लेवलला आपण करत असतो. पण मी आता सांगतेय तुम्हाला की मैं मेरे फ्रंट बॉडी को बैक बॉडी घोषित कर रही हूँ. मी माझ्या फ्रंट बॉडीला बॅक बॉडी घोषित करत आहे. काय म्हणायचं आहे? मी माझ्या फ्रंट बॉडीला बॅक बॉडी घोषित करत आहे आणि परत त्याच पद्धतीने आपल्याला औरा स्कॅन करायचा. समोरून 3 वेळा स्कॅन करायचा आहे, मागून 3 वेळा स्कॅन करायचा आहे आणि ह्या क्रॉस असं, हा क्रॉस 3 वेळा. कळतंय? मंडेला ज्यांना शक्य होत असेल त्यांनी प्रत्येकानी सोबत एक व्यक्तीला ठेवा, म्हणजे आपण त्यांचा औरा चेक करायला तुम्हाला शिकवेल. औराचं प्रॅक्टिकल घेऊ आपण मंडेला. ज्यांना ज्यांना शक्य आहे, एखादी व्यक्ती तुमच्यासोबत जर उपलब्ध झाली आपल्याला संध्याकाळी 5 वाजता, तर आपण त्यांचा औरा तुमच्या थ्रू स्कॅन करून घेऊ. त्या औरा स्कॅन करताना तुम्हाला जाणवतं की त्यांच्या शरीरावरती कुठल्या चक्राभोवती पेन आहे. तुम्ही हिलर होणार आहात की नाही? तुम्हाला हिलिंग करायची आहे. जर मग हिलिंग करायची आहे तर तुम्हाला दुखणं कुठे आहे ते समजलं पाहिजे ना. समोरच्याच्या शरीराभोवती दुखणं कुठे आहे ते समजायला तुम्हाला औरा चेक करणं जमलं पाहिजे. जेव्हा आपल्याला समजतं की समोरच्याचा औरा कुठे आहे, कसा आहे, ब्रेक झालेला आहे का, तेव्हा तुम्ही त्याची पर्टिक्युलर त्या बॉडी पार्ट्सवर हिलिंग करू शकाल. कळतंय? म्हणून औरा चेक करणं महत्वाचं आहे. आपल्याला औरा क्लीन करताना समोरून 3 वेळा करायचा आहे, नंतर फ्रंट बॉडीला बॅक बॉडी घोषित करून 3 वेळा करायचा आहे, त्यानंतर ह्या साइडनी क्रॉस आणि दुसरा हा क्रॉस, असं 3 वेळा क्रॉस, इकडनं 3 वेळा, इकडनं 3 वेळा. त्यानंतर मी एक सांगितलं होतं की तुम्हाला जर नॉर्मली जर असं वाटत असेल की माझ्यामध्ये कुठली तरी निगेटिव्हिटी येऊ नये असं जेव्हा वाटतं, तेव्हा तुम्ही काय करू शकता, तुम्ही दर मंगळवारी आणि शनिवारी मिठाच्या पाण्याने आंघोळ करू शकता. म्हणजे ज्यांना असं वाटतं की कुठेच जात नाही, जे लोक कधीच कुठे जात नाही, बाहेर जायचं जास्त काम नाही पडत, घरातच असतात, तरी देखील तुम्ही मंगळवारी आणि शनिवारी मिठाच्या पाण्याने आंघोळ करू शकता. तेव्हा तुमचा औरा ना नॅचरली क्लीन होत राहील. तुम्ही मुलांना देखील, मुलं बऱ्याच ठिकाणी शाळेत जाऊन येतात, थकून येतात, आजारी पडतात, तर मुलांना देखील शनिवारी आपण दृष्ट काढायचा विचार तर दृष्ट काढतोच, त्यांचाही औरा याच पद्धतीने तुम्ही क्लीन करू शकता. त्यांना देखील शनिवारी आणि मंगळवारी मिठाच्या पाण्याने आंघोळ घालू शकता.
कळताय एवढं? आपल्याला औरा यासाठी समजून घ्यायचा आहे की येणारे जे काही डिसीजेस आहेत, ज्या गोष्टी आपल्याला आपल्या औरा थ्रू आपल्याला डिसीजेस निर्माण होतात, तर डिसीजेस निर्माण होऊ नये आणि आपल्या शरीरातले संपूर्ण शरीर, संपूर्ण सात चक्र, आपला औरा प्रोटेक्ट राहावा, त्यासाठी आपल्याला औरा क्लिन्झिंग करणं महत्वाचं आहे. म्हणजे जी काही निगेटिव्हिटी आहे ती आपल्याला शरीरातून रिमूव्ह करणं महत्वाची आहे. तर आपल्याला औरा प्रोटेक्ट कसा करायचा सांगू शकेल का कोणी? औरा प्रोटेक्ट का करायचा? औराला प्रोटेक्शन देणं महत्वाचं आहे का? येस मॅम. वाटतं का? आवराला प्रोटेक्शन देणं गरजेचं आहे, जसं आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे की हम्म. निगेटिव्हिटी येऊन आपल्या आवराला छेदून ते आपल्या मंडळाला हार्म करू नये त्यासाठी. बरोबर. मग कुठल्या पद्धतीने आपण औराला प्रोटेक्ट करतो? आता आपण रेकीचं जेव्हा हिलिंग किंवा अट्युनमेंट घेतो, बरोबर, जेव्हा आपण येस. रेकीला हिलिंग घेणार आहे तर आपल्याला रेकीची एक प्रेयर असते, ती प्रेयर जाणून घ्यायची आहे. आणि ती प्रेयर म्हणताना, किंवा तुम्ही काय म्हणायचं असेल की ब्रह्मांडामधनं आपण ज्यांना नाही जमत, ज्यांनी अट्युनमेंट घेतलं नाही किंवा ज्यांची इच्छा नाही, बरोबर, ज्यांची इच्छा नाही, ज्यांना अट्युनमेंट घेतला, ज्यांना घ्यायचं आहे ते घ्याच, पण ज्यांना इच्छा नाहीये आणि तरी त्यांना प्रोटेक्ट करायचा आहे औरा, बरोबर, मग काय करायचं? मग काय करायचं, आपण एका मेडिटेशनच्या पोज मध्ये बसायचं. तुम्ही ज्या ईश्वर गुरूंना मानणार त्यांना आवाहन करायचं आणि मेरे आभा मंडल को सुरक्षितता प्रदान करो, म्हणजे मला माझ्या आवराला एक सुरक्षितता प्रदान करा, माझ्या आवराला एक सुरक्षितता प्रदान करा. आणि आपण प्रोटेक्ट 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 असं 3 वेळा म्हणायचं. काय म्हणायचं? माझ्या आवराला सुरक्षितता प्रदान करा आणि प्रोटेक्ट प्रोटेक्ट प्रोटेक्ट. पहिल्या लेवलला आपण इंटेन्शन देऊनच करतो. ज्यांच्याकडे रेकीचं अट्युनमेंट घेतात त्यांच्याकडे रेकीची एक प्रार्थना असते, ती प्रार्थना देऊन आपण औराला काय करतो? प्रोटेक्ट करतो. आणि जे सेकंड लेवलला ऍडमिशन घेतात किंवा सेकंड थर्ड लेवल करतात त्यांच्याकडे काही सिम्बॉल्स असतात, ते सिम्बॉल्स यूज करून आपण आपल्या बॉडीला, आपल्या औराला आणि आपल्या 7 चक्रांना हील करत असतो आणि प्रोटेक्ट करत असतो. कळतंय? त्या पद्धतीने म्हणून आपल्याला औरा काय करता आला पाहिजे, बघता आला पाहिजे. येस, हाऊ टू डू आय नो आय नीड औरा बॅलन्सिंग? जर म्हणजे तुम्हाला माहितीये का आपण की तुम्हाला औरा बॅलन्सिंगची गरज आहे का, तुम्हाला तुमच्या औरा क्लिन्झिंगची गरज आहे का, केव्हा जाणवेल असं मला कोणी सांगू शकाल? असं केव्हा जाणवेल की मला गरज आहे बा, की मला माझ्या औरा क्लिनिंगची गरज आहे, मला माझ्या औरा प्रोटेक्शनची गरज आहे, असं काही जाणवेल का? असं काही हो भावना मॅम, येतात जेव्हा का? आपल्याला येतात मॅम, कारण जेव्हा आपल्याला निगेटिव्हिटी आपल्या आत असते तेव्हा ऑटोमॅटिकली आपल्याला एक तर चिडचिड होते, आयदर आळस भरतो अंगामध्ये, भरपूर सगळ्या गोष्टींपासून दूर जावं असं वाटतं, प्रकाश बघा असं नाही वाटत, असं वाटतं नको लेट इट बी. येस, आपण आपलं फिलिंग असं लिथार्जिक तसं विदाउट अंधार. एक्सप्लेनेशन, बरोबर. येस. म्हणजे तुम्हाला येस. काहीही कारण नसताना होणारा आळस, तुम्ही आजारी नाही तरी किंवा तुमची झोप फ्रेश झालेली आहे तरी सुद्धा तुम्हाला कधी कधी जो आळस जाणवतो, तुमच्याकडे काम करताना जी स्पीड कमी राहते, तुमच्यामध्ये उत्साह राहत नाही, त्या पद्धतीने जेव्हा तुमची लाईफ सायकल चालू असते तेव्हा तुमचा औरा क्लिनिंगचं आणि बॅलन्सिंगचं गरज राहते, बरोबर. येस. त्यानंतर तुमच्या आयुष्यात काहीतरी घटना, म्हणजे काही काही वेळेस असं होतं ना की बऱ्याच वेळा सडन सॅटरडे आला की मी आजारी पडते, मला बुधवारी मला काहीतरी रिपिटेशन ऑफ पॅटर्न होतं, काहीतरी रिपिटेशन होतं, काहीतरी घटना सतत घडत राहतात.
बऱ्याच वेळा अशी सिरीज चालू असते की अरे 8-15 दिवस झाले की मी आजारी पडते, 8-15 दिवस झाले की काहीतरी प्रॉब्लेम होतोय. जेव्हा जेव्हा असं घडतं की अनएक्सप्लेन इलनेस, म्हणजे तो इलनेस मला सांगता येत नाही पण मला मधातच पोटदुखी होते, ती पोटदुखी मला सांगता येत नाही आणि रिझनही कळत नाही, माझं जेवण खूप चांगलं असतं, माझं सगळं रुटीन चालू असतं, तरी मला देखील या प्रॉब्लेम्स येतात. तेव्हा काय असतं, आपल्याला कुठेतरी औरा बॅलन्सिंगची गरज असते. सडन पर्सनॅलिटी चेंजेस, खूप मूड स्विंग्स होणं, खूप चिडचिड होणं, कधी कधी खूप हायपर वाटणं, कधी कधी म्हणजे ही आत्ताच ही पर्सनल हाच होता ना की आता 10 मिनिटापूर्वी माझ्याशी खूप व्यवस्थित बोलला आणि सडन रिॲक्शन दिली, की 10 मिनिटांपूर्वी ती व्यक्ती खूप नॉर्मल असते आणि 10 मिनिटानंतर ती एखादं हेल्मेट फोडून टाकेल, इतका राग त्या व्यक्तीमध्ये निर्माण होतो. का होतो? कारण ती कुठल्या तरी निगेटिव्ह व्यक्तीच्या सानिध्यात आलेली असते आणि ती निगेटिव्हिटी त्याच्या औरामध्ये असते. कळताय ही गोष्ट? का गोष्टी होतात? कोणाला तरी वाटतं की मी जशीच बसलेली राहावी, जसं आहे तसं सुरू राहावं, काही मोटिवेशन मिळत नाही, काही काम करण्याची, नवीन काम सुरू करण्याची इच्छा भेटत नाही, विचारांना सतत एक तर खूप अतिविचार करण्याची सवय लागून जाते आणि त्यातून बाहेर पडता येत नाही. त्यावेळेस आपल्याला काय होतं, आपला औरा काय करतो, कुठेतरी डॅमेज झालेला असतो. काय करतो, आपला औरा डॅमेज झालेला असतो. कन्फ्युजन अबाउट अवर पर्पज आणि डायरेक्शन ऑफ लाईफ. तुम्हाला कुठला निर्णय घ्यायचा तर कन्फ्युजन होत राहते, हे घेऊ, हे करू की ते करू, ते करू की हे करू, हे जे बॅलन्स राहत नाही कुठल्या गोष्टीचं, ते जे गोष्टी सुचत नाहीत, नाही हे गॅसवर ठेवलेलं आहे मग हे पण करायचंय ते पण करायचंय, कॉन्सन्ट्रेट करू शकत नाही तुम्ही, जी गोष्ट करत आहे त्यामध्ये 100% देऊ शकत नाही. करता आहे डिफिकल्टी इन फोकसिंग, म्हणजे जी गोष्ट करता आहात त्यामध्ये तुमचा फोकस राहत नाही, तुमचं कॉन्सन्ट्रेशन नाही. आणि अनएक्सप्लेन फिजिकल पेन, म्हणजे तुमच्या बॉडीमध्ये सतत काहीतरी पेन जाणवणं, की माझं हे दुखतंय, माझं ते दुखतंय, आणि काही डॉक्टरांकडे गेल्यानंतर डॉक्टर सांगतात की तुम्ही फिट अँड फाईन आहात. बऱ्याच वेळा असं होतं, म्हणजे बऱ्याच केसेस बघितल्या आतापर्यंत मी, की त्यांना शरीरामधले त्यांचे हिमोग्लोबिन चांगलं असतं, त्यांचं बीपी चांगलं असतं, त्यांना शुगर मेंटेन असते, तरी देखील कुठेतरी त्यांचं सतत थकवा जाणवणं, सतत पेन करणं बॉडीमध्ये, अरे आज हे दुखतंय, आज पाय दुखतंय, असं होत असतं. हे सतत काहीतरी त्यांचं पॅटर्न लक्षात येतं की हा प्रॉब्लेम आहे. काय होतं, हे पॅटर्न त्यांचं सुरू असतं की एका नंतर दुसरं, दुसऱ्यानंतर तिसरं, काम करण्याची इच्छा नसतं, सगळं छान आहे, सगळं व्यवस्थित सुरू आहे, तरी देखील बरेच लोक, बऱ्याच लेडीज म्हणा, कधी कधी झोपलेल्या राहतात. खूप झोपलेल्या, म्हणजे काम आहे, सगळ्या गोष्टी सुरू आहेत आणि त्यांना इतकी झोपायची सवय राहते की काही मोटिवेशनच नाही की याच्यानंतर. का होतं असं? का इतकी झोप येते? खरंच एवढा थकतो का आपण? की त्यांना ते काय होतं की त्यांच्या शरीरामध्ये ते रिपिटेशनचे पॅटर्न बनलेले असतात की नाही, एक तर ते प्रोकास्टिनेशन बनतं, त्यांच्या आवरामध्ये त्या गोष्टी शिरतात आणि त्या नाही होत, चाल ढकल करण्याची ती सवय लागते, ती सवय कुठून तरी आपल्या आवरामध्ये आलेली असते आणि तो आपला आवरा डॅमेज होतो. मग आपलं कॉन्सन्ट्रेशन एका गोष्टीवर राहत नाही. तुमची बॉडी तुम्हाला कधी कधी खूप हेवी वाटायला लागते, शरीर जड पडल्यासारखं वाटतं, शरीरावरती झोप झाल्यानंतर सगळे कामं सुरळीत चालू असल्यानंतर शरीरामध्ये कुठल्या तरी प्रकारचा ताण निर्माण होतो, तेव्हा तेव्हा तुम्हाला औरा बॅलन्सिंगची काय असते, गरज असते. बघा, ज्यांना ब्रीदिंग एक्सरसाइज करण्याची सवय आहे, जो योगाची प्रॅक्टिस करतात कंटिन्यू, किंवा ते कुठल्या तरी स्पिरिच्युअल लेवलला काहीतरी कनेक्टेड आहे, कुठेतरी स्पिरिच्युअलिटीनी त्यांचं काहीतरी ध्यान साधना होत आहे, काहीतरी जप मंत्रामध्ये, काहीतरी भजन कीर्तनामध्ये जे काहीतरी तल्लीन आहे, किंवा ते कुठेतरी या गोष्टींशी कनेक्टेड आहे, त्यांना या गोष्टी लवकर हॅम्पर होत नाही, ही जी निगेटिव्हिटी आहे त्यांच्यामध्ये लवकर प्रवेश करत नाही. कारण त्यांनी जेव्हा आपण जी ब्रीदिंग एक्सरसाइज करतो आणि तेव्हा आपण इनहेल एक्सेल जी प्रोसिजर करतो, त्या प्रोसिजरनी आपल्यामधल्या ज्या काही निगेटिव्हिटी असतात त्या आपोआपच निगेटिव्ह गोष्टी बाहेर फेकल्या जातात आपल्या श्वासात थ्रू. तेव्हा कुठेतरी
सूक्ष्म प्रमाणात काहीतरी क्लिनिंग सुरू असते. म्हणून तुम्ही योगा करा अथवा नका करू, तुम्ही पण प्राणायाम करणं गरजेचं आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही ब्रीदिंग एक्सरसाइज करता तेव्हा तुम्ही काय होतात, कुठेतरी तुम्हाला ती क्लिनिंग जाणवते, तुमची एनर्जी तुम्हाला सपोर्ट करत असते. कारण तुम्ही आपल्या श्वासाच्या जाणाऱ्या श्वासांद्वारे तुमच्या शरीरातली निगेटिव्हिटी, जी निगेटिव्ह ऊर्जा, जी तुमचे काही पॅटर्न्स असतात ते आपोआपच ब्रेक होतात. कळतंय? म्हणून तुम्हाला औरा क्लिन्झिंग महत्वाची आहे. मग आता औरा क्लिन्झिंग कशी करायची, हे औरा क्लिन्झिंगचे एक्झाम्पल आहे. आपल्याला मंडेला या पद्धतीने एक कोणीतरी पर्सन पाहिजे जे तुमच्या घरात अवेलेबल असेल, त्याचे आपल्याला औरा क्लीन करायचंय. ठीक आहे? कोणीही असलं तरी चालेल, 8-10 वर्ष, ज्याला बोलता येतं, ज्याला सांगता येतं, तो आपल्याला सांगू शकतो की त्याच्या बॉडीमध्ये कुठे पेन होतो. सध्या पेन सांगू शकला पाहिजे, त्याला कम्युनिकेट करता आलं पाहिजे आपल्यासोबत. आपण एक ते प्रॅक्टिकल घेऊया, जेणेकरून तुम्हाला औरा अजून डीप मध्ये कळेल आणि अजून त्याच्याबद्दलचे जे काही छोट्या छोट्या गोष्टी आहे तुम्हाला, की खरंच होतं का, ऐसा भी होता है क्या, हा ऐसा होता है, की तुम्ही त्याला बघितल्यानंतर तुम्हाला तुम्ही जेव्हा त्याची बॉडीची स्कॅनिंग कराल तेव्हा तुम्ही त्या पर्टिक्युलर बॉडीमध्ये कुठे पेन आहे, त्याच्या शरीरावरती कुठे दुखणे आहे, ते तुम्हाला समजतं. पहिल्या लेवलचं आपल्या युट्यूबवर आता जे टाकले ते व्हिडिओ ना, ते जानेवारीच्या बॅचचा एक एक्सपिरियन्स आहे. त्या सरांना डॉक्टर म्हणजे डायजेशनचा इश्यू होता, मॅडमनी औरा स्कॅनिंग केलं, त्यांना बरोबर तिथेच रिझल्ट मिळाला की तिथे त्यांना कुठेतरी ब्लॉकेजेस आहे. आणि सरांनी तोपर्यंत सांगितलं नव्हतं, तेव्हा लगेच लक्षात आलं, की मॅडमनी चेक करता करता लक्षात आलं की त्या सरांना डायजेशनचा प्रॉब्लेम आहे. तुम्ही घरातल्यांचं फाइंड आउट करू शकले तरी तुम्ही खूप आहे की नाही. आपण एक व्यक्ती म्हणून आपल्या घरातल्यांना जरी हिलिंग करता आली तरी खूप मोठी गोष्ट करू शकतो. आपण आपल्या मुलांची देखील हिलिंग करता आली आपल्याला, आपण आपल्या मुलांना त्रासातून मुक्त करता आलं तर किती छान होईल की नाही. आपण आपल्या आई वडिलांसाठी हिलिंग करता आली तरी किती मोठी हेल्प होऊ शकते ना. येस. आता इथपर्यंतच्या पोर्शन मध्ये कोणाला काही प्रश्न आहेत का, ते घेऊया आपण. हा धनश्री मॅम, अनम्यूट करा. माझ्या मुलगीला कसा त्रास होतो, म्हणजे थोड्या थोड्या दिवसांनी सारखं सर्दी रिपीट होते. मग ह्याच्यात तुम्ही तिच्यावरती काय हे करू शकते का, बरं करू शकते का तिला? तुमचा मला आवाज थोडासा ब्रेक झाला. तुम्ही काय म्हटले की सर्दी खोकल्याचा त्रास होतो, कोणाला होतो? सर्दीसारखा त्रास तुम्ही कॅमेरा बंद करा मॅम आणि प्रश्न विचारा, कदाचित रेंजचा प्रॉब्लेम आहे बहुतेक. तुमच्या मुलीला होतो का सर्दी खोकल्याचा त्रास? हा, तर तुमच्या मुलीला जर सर्दी खोकल्याचा त्रास होतो, आता आवाज येतोय की तुम्हाला? हो येतो, तुमचा येतोय. हा, आता मला पण तुमचा थोडा आवाज येतोय. हा. तुमच्या मुलीला जर त्रास होत असेल तर पहिल्यांदा एक चेक करायचं की तिच्या नाकाचं हाड वाढलेलं आहे का. धनश्री मॅम, माझा आवाज येतोय तुम्हाला? हो हो येतोय. हा, ती जर 5-7 वर्षांच्या दरम्यान असेल तर आपल्याला चेक करायचं आहे की तिच्या नाकाचं हाड वाढलेलं आहे का. नाकाचं जर हाड वाढलेलं असेल तर काय होतं, ती तोंड उघडं करून श्वास घेते का? झोपलेली असते तेव्हा तोंड उघडच असते. हा, तर तिचं डॉक्टरांकडे एकदा चेक करा की तिचा इथे नाकाच्या हाडाला काही सायनसचा प्रॉब्लेम आहे का. तेव्हा तुम्हाला कळेल, तर त्या पद्धतीने आपल्याला ती हिलिंग करू शकतो आपण. पण हा जो हाड वाढल्याचा जो प्रॉब्लेम आहे ना मॅडम, तो सॉल्व्ह करायला तुम्हाला डॉक्टर ऑपरेशन सांगतील. बरोबर, ते ऑपरेशन करण्यापेक्षा मी सजेस्ट करेल की तुम्ही आयुर्वेदिक ट्रीटमेंट सुरू करा. हा, म्हणजे तिच्या जेणेकरून रात्रीला नस्य केल्याने नाकपुड्या तिच्या ओपन राहत जातील आणि मग तिला तोंड उघडून श्वास घ्यायची गरज नाही पडणार.
ती पण रात्री आपल्या काय होत, ह्याच्या थ्रू आपण काय करू शकतो? याच्या थ्रू तुम्ही पिलो हिलिंग करू म्हणजे तिला स्वतःला हिलिंग देऊ शकता, तिच्यासाठी पॉझिटिव्ह अफर्मेशन देऊ शकता. आणि तुम्ही त्यासोबत जर तुम्ही हे केलं, काय म्हणतात, तुम्ही तिचे पॉइंट्स वरती हिलिंग केली, तिच्या बॉडी पॉइंट्स वरती तुम्ही हिलिंग करू शकतात 21 दिवसाच्या प्रॅक्टिस नंतर. त्यासाठी तुम्हाला अट्युनमेंट घ्यावं लागेल आणि अट्युनमेंट घेतल्यानंतर तुम्ही तिची 21 दिवसाची प्रॅक्टिस करू शकता. प्लस तुम्ही जर तुमच्याकडनं शक्य असेल तर तिला रोज नस्य चालू करा. नस्य म्हणजे त्याच्यामध्ये पर्टिक्युलर ऑइल असतं, तो ऑइल रात्री टाकायचं असतं. तर तुम्हाला कुठलाही आयुर्वेदिक डॉक्टर जो व्यवस्थित तुमच्या आजूबाजूला, तुम्ही कुठून आहे? सांगली. हा, तर सांगलीमध्ये एखादे आयुर्वेदिक डॉक्टर चेक करा, ते तुम्हाला नस्याची प्रक्रिया सांगतील आणि ते तुम्हाला सांगतील काय होत आहे. इथे आपल्याला लेप लावणं गरजेचं आहे. मग इथे इथे हे जे नाकाचे हे आहेत, इथे कफ दाटतो तिचा तिचा इथे कफ दाटतो आणि या पोर्शन मध्ये तिचा कफ दाटतो. आणि तो कफ दाटल्यानंतर ना तिला श्वास घ्यायला हे नाकाच्या जे पुड्यांमध्ये हे होतं, तर कफ तिथे साचत जातो. हा साचलेला कफ, तिला श्वास घ्यायला त्रास होतो. या साचलेल्या कफामुळे तो कफ इकडे खाली जातो. म्हणजे त्यामुळे तिला काय होते, वारंवार सर्दी आणि खोकला होत असेल. मग खोकला होत असेल तर ती रात्रभर खोकलत असेल आणि मग ती 3-4 दिवस अशी खूप कफ होणं, कफ पाडणं, हे प्रोसिजर चालूच राहणार आहे. हे जर, आणि डॉक्टरांनी सांगितलंय की जसं तुम्ही डॉक्टरांकडे जाल तेव्हा तुम्हाला ते सांगण्यात येतील की ते हार्ट जोपर्यंत ऑपरेशन करत नाही तर तुम्ही तेव्हा परमनंट रिलीफ नाही मिळत तुम्हाला. जेव्हा जेव्हा अशा गोष्टी घडतात तेव्हा नॅचरली तुम्ही जितकं करू शकाल तेवढं करा आणि तिला नस्य चालू करा. जेव्हा नस्य चालू कराल तेव्हा थोडा रिलीफ मिळेल. त्यामुळे देखील त्यांची रेकी थ्रू रेकी थ्रू आपण काय असं करू शकतो का, हिलिंग हे देऊ विचार? शकता. तुम्ही तिला हिलिंग देऊ शकता. मग पण ते तुम्ही कसं द्यायचं? ते आता मी शिकवणार आहे ना तुम्हाला हिलिंग कसं द्यायचं. तर हा, पुढचे आपले सेशन त्याच वरती राहणार आहे. आणि दुसरी गोष्ट अजून, तुम्हाला तिला धुळीपासून दूर ठेवणं पण गरजेचं आहे. म्हणजे घरातलं क्लिनिंग हे महत्वाचं आहे. जेव्हा जेव्हा तुम्ही बाहेर तिला घेऊन जाल, तिचा हा पोर्शन कव्हर करणं, तिच्या समोर जाळे न काढणे, जे काही घरात जाळ वगैरे लागलेलं असं, कुठल्याही गाडीवरती जाताना तेव्हा तिला प्रोटेक्ट करून घेऊन जाणं, कारण हा प्रॉब्लेम भरपूर लोकांमध्ये आहे. आणि म्हणजे सोल्युशन हे आहे की तुम्ही ऑपरेशन केल्यानंतर तुम्हाला थोडा वेळ बरं वाटेल, पण ती उद्भवतातच गोष्टी. मग आणि इतक्या लहान वयात ऑपरेशन करणं योग्य नाही ना. नाही, तेच त्यामुळे पटत नाही ना. हा, नॅचरली तुम्ही किती करू शकता ते तेवढं बघायचं, की नॅचरली तुम्ही तिचं नस्य करू शकतात. रात्री ड्रॉप टाकून तिला झोपवू शकता. ड्रॉप, आता नझल ड्रॉप येतात, नझल ड्रॉप टाकण्यापेक्षा आयुर्वेदिक डॉक्टरांकडून घ्या, म्हणजे तिला ते रिलॅक्सेशन पण भेटेल आणि तिला ओव्हरऑल बेनिफिट होईल. आणि इथे हा दाटणारा जो कफ आहे ना, तो दाटणं बंद होऊन जाईल. ते काहीतरी इथे लेप पण लावायला तुम्हाला देतील. या पोर्शन मध्ये लेप लावण्याने देखील इथे जो कफ साचलेला असतो तो पातळ होतो. कळालं? हो हो, येस. थँक्यू. आणि हिलिंग जर आपल्याला पुढे तर हिलिंग घेताच येईल. म्हणजे हिलिंग तर मी शिकवणारच आहे की कुठल्या पद्धतीने हिलिंग केल्यावर कसं बेनिफिट होतो. तर येस.